तर मित्रांनो, आज एका ब्रेक नंतर मी तुमच्यासमोर परत आलेलो आहे आणि आजपासून मी एक सीरीज स्टार्ट करतोय, जी आहे माझ्या 11 दिवसांच्या प्रवासनाम्याची. तर काय हा प्रवासनामा नक्की काय आहे? तर ही माझी 11 दिवसांची ट्रिप आहे. कुठली आहे? तर सिक्कीमची आहे. मी सिक्कीमला गेलो होतो आणि त्या 11 दिवसांमध्ये मी जे काही अनुभव घेतले, जे काही गोष्टी मला बघायला मिळाल्या, त्या सगळ्या मी डॉक्युमेंट करून ठेवल्या होत्या आणि त्या निश्चितच खूप जास्त इंटरेस्टिंग आहेत. अनेक गोष्टी अशा पण झाल्या जेव्हा माझ्या जीवावरती सुद्धा बेतलं होतं. पण देवाची कृपा आणि मी वाचलो. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं, की आता तुमच्याशी शेअर करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे आजपासून हा प्रवासनामा मी तुमच्यासमोर मांडणार आहे. तर मी पहिल्या दिवसापासून आता सुरू करतोय. प्रवासनामा पुणे ते सिक्कीम दिवस पहिला. आज दिवस पहिला. प्रवासाचा पहिला टप्पा डेक्कन क्वीनने अगदी सुखकर पार केला. मुंबईत पोचलो, पण मुंबई हे शहर तुमची परीक्षा नक्कीच बघतं. पहिल्याच दिवशी इतकं काही होईल असं मला वाटलंच नव्हतं. एरवी सगळी कामं अगदी नियोजनबद्ध पद्धतीने करणारे आम्ही ह्या वेळेला मात्र साफ फसलो. LTT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनल्स कुर्ला ह्याच्या जागी आम्ही बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टेशन म्हणजे बांद्रा टर्मिनल्सला जाऊन पोहोचलो होतो. तिथे जाऊन काही काळ गेला आणि सहज म्हटलं की प्लॅटफॉर्मवरती जरा पाय मोकळे करावेत. म्हणून वरती पाहिलं तर काही केलं आमच्या ट्रेनचं नावच दिसेना. तिथल्या रेल्वे स्टाफला विचारलं तेव्हा समजलं की ती ट्रेन कुर्ल्याहून सुटते. अक्षरशः जीवाच्या आकांताने धावून बाहेर टॅक्सी पकडली आणि नंतर मुंबईच्या ट्रॅफिकने आम्हाला पकडलं. प्रयत्नांची शर्थ करून LTTला पोचलो खरं, पण पुन्हा धावत सुटलो या विचाराने की ट्रेनमध्ये घुसून चेन खेचून मी ट्रेन थांबवून देईन. पण रेल यात्री नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्यांनी माझा घात केला आणि जी ट्रेन ह्या ॲप्लिकेशनवरती प्लॅटफॉर्म नंबर 5 ला दाखवली होती, ती प्रत्यक्षात 3 वरनं सुटली. माझ्या डोळ्यात देखत ट्रेन सरकत गेली. मी त्या ट्रेनच्या मागे धावत होतो, पण अर्थातच ट्रेन थांबली नाही. आता ह्याच्यामध्ये त्या ॲपला फुल्या-फुल्यामध्ये तुम्हाला जी कुठली शिवी सुचत असेल, ती मनातल्या मनात म्हणा आणि मग पुढे ऐका. आमची गाडी चुकली. पुढची सगळी ट्रिप एका फटक्यात कोलमडल्यासारखी वाटली. पण ही आमची सगळी जी काही सर्कस चालू होती, ती तिथे एक टॅक्सीवाला बघत होता. मग तो आम्हाला म्हणाला, की कसाऱ्याला गाडीचा टेक्निकल हॉल्ट आहे. मी तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू शकतो आणि कसाऱ्याला जर का नाही पोहोचू शकलो, तर आपण इगतपुरीला तरी जाऊन गाडी निश्चितपणे पकडू. अर्थातच दुसरा कुठलाही आमच्याकडे मार्ग नव्हता. त्यामुळे त्याला आम्ही हो म्हटलं आणि अर्थातच त्यांनी सांगितलं, की तुमचं जे काही प्रवास भाडं होईल, त्याच्या दुप्पट भाडं मला मिळालं पाहिजे. त्यामुळे आम्ही एकदाचे बसलो त्याच्या टॅक्सीमध्ये आणि कुर्ला ते सगळ्यात पहिल्यांदा कसारा हे जे काही 3-3.5 तासाचं अंतर आहे, ते त्यांनी कापायला सुरुवात केली आणि तो अ, ते अंतर कापत असताना तो आम्हाला कसाऱ्याला पोहोचवतोय का ढगात पोहोचवतोय, ह्याचीच आम्हाला काही आयडिया लागत नव्हती. कारण की साधारणपणे 80 ते 90च्या स्पीडनी मुंबईच्या खचाखच भरलेल्या ट्रॅफिकच्या रस्त्यामध्ये तो लेन कट करत कुठेतरी रॉंग साइडमध्ये घालत गाडी चालवत होता आणि ते 106 किलोमीटरचं अंतर त्याला 3 तासाच्या आतमध्ये गाठायचं होतं. आणि असा आमचा तो प्रवास सुरू झाला आणि अनेक वेळेला मला तर असं वाटलंच होतं की आता मी डायरेक्ट ढगात चाललेलो आहे. पण सुदैवाने तसं काही झालं नाही. पण आम्हाला गाडी कसाऱ्याला नाही मिळाली. त्यामुळे आम्हाला इगतपुरीपर्यंत जावं लागलं. आणि शेवटी इगतपुरीला त्यांनी आम्हाला सुखरूप पोहोचवलं आणि तिथे आमची गाडी आम्हाला मिळाली. आणि एरवी तुम्ही कितीही मोलभाव भाषा असलात तरी सुद्धा तुम्हाला जेव्हा नड पडते तेव्हा तुम्ही काहीही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही साधारणपणे ₹11,000 तिथे हलके झालो. कारण की आम्हाला ₹5,500 लागले होते मुंबईपासून ते इगतपुरीपर्यंत जायला आणि ते त्याच्या मीटरमध्ये दाखवले. त्याचे एक्झॅक्टली डबल पैसे आम्हाला द्यायला लागले. त्यामुळे ₹11,000 आम्ही हलके झालो आणि गाडीमध्ये बसलो. पण गोष्ट फक्त एवढीच, की आम्ही जर का फ्लाईटनी गेलो असतो अर्थातच सिक्कीमपर्यंत, तर पर हेड आम्हाला कमीत कमी ₹10,000 लागले असते. इथे आम्ही ₹11,000 मध्ये चौघंच्या चौघं विथ सामान गाडीपर्यंत तरी पोहोचलो. तर असा आमचा हा पहिला दिवस राहिला. गाडी तर आम्ही चुकू दिली नाही. पण बघूया आता पुढे काय होतंय. सध्या तरी आम्ही गाडीमध्ये बसलोय, पण पाठ, मान, कंबर या सगळ्याचा आमचा खुळखुळा झालेला आहे. वाईटात चांगलं एवढंच, की आम्हाला अर्जंटली तो गाडीवाला मिळाला आणि आम्ही ट्रेनपर्यंत पोहोचू शकलो. आता बघूयात पुढे-पुढे काय होतं.